लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाषाणमध्ये गुरुवारी शिक्षक दिनानिमित्त प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर राम साठे यांच्या मनाचे श्लोक व मनाचे व्यवस्थापन या विषयावरती विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष व्याख्यानात राम साठे हे काय म्हणालेत ते आपण बघूयात। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। परब्रह्मस्वरूप परमसुखद ज्ञानाची केवल मूर्ती असलेले द्वंद्वाच्या पलीकडे आकाशा इतके महान तत्वमसी इत्यादी बोधवाक्यांनी युक्त एकमेव नित्य विमल म्हणजे संपूर्णपणे निर्मळ, अचल म्हणजे स्थिर, सर्वधी म्हणजे सर्व विश्वाची जाणीव आणि ज्ञान असलेलं आणि तरीही सगळ्या जगाकडे साक्षी भावानी पाहणारं, अस्तित्वाच्याही पलीकडचं, सत्व रज तम इति 3 गुणांच्याही पलीकडचं हे जे सद्गुरू तत्व आहे त्या तत्वाला मी नमस्कार करतो। हे सद्गुरू तत्व तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे। सर्व विश्वामध्ये जिथे जिथे ज्ञान आहे तिथे तिथे सद्गुरू आहे। आपले सगळे ग्रंथ विचार करा, ते गुरु आणि शिष्य यांच्या संवादातून निर्माण झालेले आहेत। भगवद्गीता कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे। उत्तर गीता पुन्हा कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे। अवधूत गीता दत्तात्रेय आणि कार्तिक स्वामी यांचा संवाद आहे। ब्रह्मगीता ब्रह्मदेवांनी सर्व देवांना सांगितलेली गीता आहे। हंसगीता भगवान विष्णूंनी हंसरूपाने ब्रह्मदेवाला सांगितलेली गीता आहे। पांडवगीता ब्रह्मदेवांनी पांडवांना सांगितलेली गीता आहे। यमगीता यम आणि नचिकेत यांचा संवाद आहे। शिवगीता शंकरांनी रामाला सांगितलेली गीता आहे। रामगीता शंकरांनी पार्वतीला रामाविषयी सांगितलेली गीता आहे। गुरुगीता उमामहेश्वर संवाद आहे। योग वसिष्ठ मुनींनी रामचंद्राला केलेला उपदेश आहे। आपली सगळी उपनिषदं घ्या, छांदोग्य उपनिषद, कठोपनिषद, केनोपनिषद, प्रश्नोपनिषद, मांडुक्य उपनिषद, ऐतरेय उपनिषद, श्वेताश्वतर उपनिषद, ही सगळी जी आपलं ज्ञान आहे हे गुरु आणि शिष्य परंपरेनुसार आलेलं आहे। तुम्ही या गुरुपरंपरेचे पाईक आहात। इथे जे मी बसलो आहे त्याला व्यासपीठ असं म्हणतात आणि हे व्यासपीठ हे व्यासमहर्षींच्या नावाने आहे। तुम्ही ज्या वेळेला व्यासपीठावर असता त्यावेळेला तुमच्या तोंडून वावगा शब्द बाहेर पडता कामा नये। विद्यार्थ्यांना उत्तम संस्कारच दिले पाहिजेत असं या व्यासपीठाचं पावित्र्य आहे। आपला शिक्षक दिन हा आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला असतो, त्याला व्यासपौर्णिमा असं म्हणतात। सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण आज जो शिक्षक दिन साजरा करतो आहे ते तत्ववेत्ता होते, ते शिक्षक होते आणि राष्ट्रपती होते। ज्ञानाची परमोच्च पातळी गाठलेला मनुष्य राष्ट्रपतीपदी त्यावेळेला होता। हे आपल्या भारताचं भाग्य आहे। 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे। जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबरला असतो। फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलं। ऋषीमुनींनी वेद पाहिले, आकाशामध्ये त्यांना ते दिसले, त्यांनी ते मुखोद्गत केले आणि गुरुपरंपरेनुसार आपल्या शिष्यांना ते म्हणून दाखवत गेले। जो मनन करतो तो मुनी, जो चिंतन करतो तो ऋषी,
त्यांनी सगळे वेद आत्मसात करून आपल्या शिष्यांना दिले आणि मग लिखाणाची कला आली. त्याच्यानंतर ती परंपरेने चालत झाली. पूर्ण भारतभर लक्षावधी गुरुकुलं होती आणि लक्षावधी गुरुकुलातून कोट्यावधी विद्यार्थी तयार होत होते आणि शिक्षण घेत होते. शिक्षण पद्धती बदलत गेली. ज्ञानेश्वरी हा सुद्धा गुरुशिष्य संवादच आहे, निवृत्ती आणि ज्ञानदेव यांच्यातला. तर ही सगळी शिक्षण पद्धती इंग्रजांच्या राजवटीनंतर बदलत गेली. त्याच्या आधी गुरुजी होते, मग शिक्षक झाले आणि त्याचे जेव्हा सर झाले तेव्हा सगळा गडबड घोटाळा चालू झाला. विचार करा, हां, सर आल्यानंतर गडबड घोटाळा चालू झाला. तर या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार करणं जे आवश्यक आहे, त्या संस्कारासाठी त्यांच्या मनावर काहीतरी बिंबवणं आवश्यक आहे. आणि मनावर बिंबवायचं असेल तर तुमचा आधी अभ्यास चांगला पाहिजे, तर तुम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करू शकता. समर्थ रामदासांचे 2 श्लोक महत्त्वाचे आहेत. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. सगळ्या विश्वाचं हे एकमेव अडचण असल्याचं कारण आहे. जगात सर्व सुखी कोणीही नाही. मनाला सांगतायत की तू शोधून पहा, विचारे मना तुची शोधून पाहे. मन म्हणतं मला काही उत्तर समजत नाही. मग समर्थ म्हणतायत, मना त्वांची रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. तू या जन्मी, मागच्या जन्मी, मागच्या 100 जन्मांमध्ये जे काही कर्म केलेलं असेल त्या कर्माचं फळ तुला आत्ता मिळतं आहे. चांगलं असो किंवा वाईट असो. पहिल्यांदा अडचण सांगितली, दुसऱ्यांदा त्याचं कारण मीमांसा सांगितली आणि पुढच्या श्लोकामध्ये समर्थ त्याचा उपाय सांगतायत. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो आपला रिकामा वेळ फक्त तत्वचिंतनामध्ये घालवतो. तत्वचिंतन म्हणजे मी कोण, मी कुठून आलो, परमेश्वर कोण, बाजूचं जगत म्हणजे काय आहे, जीव, जगत आणि परमेश्वर यांची एकमेकांशी सांगड घालण्याचा अभ्यास म्हणजे तत्वचिंतन. न लिंपे कदा दंभ वादे विवादे. आत्ता आपण जे करतो ते ह्या ओळीत सांगितलेलं आहे. आपण दांभिकपणा करतो, वादविवादामध्ये पांडित्य दाखवण्यासाठी म्हणून आपल्या अहंकाराने बडबड करतो, आपल्या पदरामध्ये काहीही पडत नाही. जो तत्वचिंतनामध्ये वेळ घालवेल त्याला या गोष्टींचा विचारसुद्धा करता येत नाही. मग पुढे काय म्हटलं आहे, करी सुख संवाद जो उगमाचा. मनुष्य असा एकच जीव आहे ज्याला मी कुठून आलो हे पाहण्याची इच्छा प्राप्त होते. बाकी सर्व योनी या भोगयोनी आहेत. मिळालं ते भोगलं, मरून गेला. माणसाला विचार करायला परमेश्वरांनी दिले. विचार काय करायचा आहे, सुख संवाद जो उगमाचा. आणि असा सुख संवाद जो करतोय तोच जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मनाच्या श्लोकामध्ये हे 2 महत्त्वाचे श्लोक आहेत. पण त्याच्या आधी आपल्याला मन म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. सायके म्हणजे आत्मा आणि लॉगस म्हणजे शास्त्र. आत्मा शोधून काढायचं शास्त्र म्हणजे सायकॉलॉजी आणि आत्म्याचे विकार शोधायचं शास्त्र म्हणजे सायकियाट्री. सायकियाट्रिस्ट म्हणजे डॉक्टर्स 500-600 वर्षापूर्वी, 2,000-2,500 वर्षापूर्वी चिंतन जेव्हा करायला लागले, मनाचा शोध घ्यायला लागले, त्यावेळेला समोरची व्यक्ती कशी वागते याच्यावर आधारित काही निष्कर्ष लिहून काढले गेले. त्याच्यानुसार अनुमान काढलं गेलं आणि त्याच्यानुसार उपचार पद्धती सुरू झाली. उदाहरणार्थ, सगळे लोक शांत बसलेले आहेत, मध्येच एखादा उठून फिफी फिफी ख्याख्या ख्याख्या हसायला लागला. आपण म्हणतो याचं फिरलं आहे. हे जे फिरणं आहे त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये मॅनिया असं नाव दिलं गेलं. सगळे लोक शांत,
हा विनाकारण एक्सायटेड लेबल केलं मॅनिया. याच्या उलट आढळून येतं, एखादा लग्न समारंभ आहे, सगळे लोक आनंदात आहेत, सगळे लोक उत्साहात आहेत, कुणी पाहुण्यांची ये-जा बघते, कुणी रुखवत मांडते, कुणी जेवणाची व्यवस्था करते, कुणी राहण्याची व्यवस्था बघते, सगळे लोक आनंदात आहेत. पण कोठीघराच्या आसपास सहसा 3 किंवा 4 बायका टिपिक 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 अश्रू गाळताना दिसतातच. काय झालं, का रडते का बाई? तर म्हणे चेहराच तसा आहे. सगळे आनंदात, सगळे उत्साहात, आणि आम्ही विनाकारण रडू बाई. डॉक्टरांनी लेबल केलं डिप्रेशन. 2 समोरची माणसं एकमेकांच्यात काहीतरी बोलत आहेत की उद्या शिक्षक दिनाला आपण कुठे भेटायचं, कुठे कार्यक्रम आहे. पण त्यांना लांब एकमेकांशी बोलताना पाहून माझ्या डोक्यात विचार येतो, बहुतेक मला खलास करून टाकायचा प्लॅन चालला आहे. चैन से सोना है तो जाग जाओ. भंपक मालिका बघून आपलं भ्रमिष्ट झालेलं डोकं समोर लोक एकमेकांशी काही चांगलं बोलत असतील असा विचारसुद्धा करू शकत नाही. डॉक्टरांनी लेबल केलं पॅरानॉइड शिझोफ्रेनिया, शुद्ध मराठीत संशय कल्लोळ. अमुक वस्तू जागच्या जागी पाहिजे म्हणजे पाहिजे, नियम म्हणजे नियम. मगापासून माझी नाटकं चालली होती, माईक असा केला, पाणी बघितलं, घड्याळ बघितलं, हे सगळं. काय शिस्तीचा डॉक्टर आहे. पण हीच शिस्त मी तुमच्यावर लादायला लागलो की तो ठरतो आजार. कसा? सुनबाई, त्या पितळी पातेल्यात चहा करायचा. फडताळ्यात सगळ्यात वर आहे ना ते काढ खाली, त्यात चहा कर. पण करते सासूबाई, पण त्यातच का करायचा? 40 वर्ष मी त्यात चहा करते. काय पराक्रम आहे. 12च्या ठोक्याला स्वयंपाक तयार पाहिजे म्हणजे पाहिजे, नियम म्हणजे नियम. 10ला भाताला शिट्टी, 11ला भाजीला फोडणी, 12ला पोळ्या लाटून तयार. अहो पण का सासूबाई, ह्यांना बाई अगदी 12 वाजता जेवण तयार लागायचं. आता जे कोणी हे आहेत ते वरती जाऊन 20 वर्ष झाली आहेत, पण स्वयंपाक 12च्याच ठोक्याला तयार पाहिजे. माझी शिस्त तुमच्यावर लादली की तो ठरतो आजार, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह न्यूरोसिस. शोध चाललाय आत्म्याचा, शोध चाललाय मनाचा. यांना आत्मा गवसला नाही, यांना मन गवसलं नाही, उरलं फक्त वर्तणुकीचं शास्त्र. एक्साईट झालाय, शांत व्हायच्या गोळ्या दे. शांत बसलाय, एक्साईट व्हायच्या गोळ्या दे. अजून एक्साईट होत नाही, 2 झटके दे, येईल आकडी त्याला. मनाचा शोध समोरचा कसा वागतोय ह्याच्यावर ठरत नाही. आणि मी कसा वागतोय हे जर माझं मला कळलं तर अध्यात्मातली एकही ओळ वाचायची गरज नाही. सगळा शोध आतला आहे, मी कसा वागतो याचा आहे. दुसऱ्याला सल्ला देणं हे अध्यात्म नाही. आता मी तेच करतोय. तर मी कसा वागतोय याच्यावर मन ठरतं. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला पुन्हा येई पिकावर. मन चंचल आहे, मन हट्टी आहे, मन बलवान आहे, पण तरी देखील घडलंय आणि बिघडलंय ही मनाची स्थिती आहे. संस्कारांनीच मनुष्य घडतो किंवा बिघडतो. मग ते चांगले का वाईट हे काम तुमचं आहे. मनाचा शोध घेण्यासाठी आपल्या अध्यात्मामध्ये अंतःकरण पंचक नावाची एक संज्ञा सांगितलेली आहे. ते समजून घेऊया, फार महत्त्वाचं आहे. आज तुमचा वेळ थोडासा जास्त जाणार आहे. पहिला कार्यक्रम जेवढा झाला तेवढा वेळ किमान मी घेणार आहे. अंतःकरण पंचक. शांत विस्तीर्ण जलाशय, नीरव शांतता आहे. झाडाचं पान पडलं तरी आवाज येईल इतकी नीरव शांतता आहे. त्या विस्तीर्ण जलाशयाला आपण अंतःकरण असं नाव देऊया. तुमचं, माझं, दाऊद इब्राहिमचं, एखाद्या नेत्याचं,
सगळ्यांची अंतःकरणं शांत असतात, पवित्र असतात, निर्मळ असतात, कारण तो परमेश्वराचा अंश आहे. त्याच्यावर कुठलेही वाईट संस्कार झालेले नाहीत. त्या शांत जलाशयामध्ये काही धोंडे येऊन पडतात. तलावात धोंडे पडले की लाटा उत्पन्न होणार. धोंडा जितका मोठा तेवढी लाट उंच आणि दूरगामी जाणारी. इंडोनेशियात धोंडा पडतो आणि भारताचा पूर्व किनारा सुनामीने उद्ध्वस्त होतो. भौतिक जगतातल्या लाटा आपल्याला दिसतात, त्याचे परिणाम समजतात, ते आपण टी व्हीवर बघतो, म्हणून आपल्याला कळतं की काहीतरी डॅमेज झालेलं आहे. मनाच्या अंतःकरणामध्ये जे धोंडे पडतात ते आपल्याला कळत नाहीत. कित्येकदा कळले तर उमजत नाहीत, आणि उमजले तरी आपण ते मानत नाही. 3 गोष्टी आहेत. कुठले धोंडे आहेत आपल्या अंतःकरणात पडतात ते? समर्थांच्या शब्दात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभभारू. सरसकट क्रोध वाईट नाही. सरसकट क्रोध हा खेदकारी पण नाही आहे. सैनिकाला राग यायला पाहिजे शत्रूशी लढताना. शांततेची कबुतरं नेत्यांनी उडवावीत. सैनिकाला राग यायला पाहिजे, तो आवश्यक राग आहे. विद्यार्थी बाकड्यावर नाच करतायत तर शिक्षकाला राग यायला पाहिजे, तो खेदकारी नाही आहे. आई मुलावर चिडते, मारते, दणके देते 2 कारण तो जेवणाच्या वेळेला लाडूच्या डब्यात हात घालतो. अरे मेल्या अरे कारट्या पण म्हणते, पण मनात भाव असतो चिरंजीव भव. हा क्रोध खेदकारी नाही. नको रे मना काम नाना विकारी. काम म्हणजे काहीतरी हवं असणं, आणि जे मिळालंय ते अपूर्ण वाटणं, किंवा त्याची चटक लागल्यामुळे ते अजून हवंसं वाटणं. दुष्पूरम, कधीही तो पूर्ण होत नाही. काम हा कधीही पूर्ततेला जात नाही, आणि सगळ्या आपल्या दुःखाचं कारण कामना हेच आहे. 3रा, 4था, 5वा, 6वा वेतन आयोग केव्हा येतोय याची वाट बघतो. जेवायला 2च भाजी भाकरी लागते. 4 खोल्यांचा फ्लॅट आहे, पण गावात अजून एक घर असावं, लोणावळ्याला फार्म हाऊस असावं, हा काम आहे. भाजी भाकरींनी पोट भरतं, पण डायलं पिझ्झा खाल्ल्याशिवाय आपलं पोट भरत नाही, हा काम आहे. ताक, सरबत आणि उसाचा रस तब्येतीला उत्तम आहे, पण ये दिल मांगे मोर हे प्यायल्याशिवाय आपल्याला ढेकर येत नाही तृप्तीची, हा काम आहे. ते हरामखोर तिथे बडबडत असतात जाहिरातीतून, आपल्याला वाटतं त्यांनी फार छान वाटतं. काम कधी संपत नाही, आणि कामनेचे परिणाम हे भयानक असतात. नको रे मना काम नाना विकारी. बाकीचा जो काम आहे त्याच्याविषयी रंगमंचावरून बोलण्याची गरज नाही. ज्याचा त्यांनी आपापला अनुभव घ्यावा, आणि घेतला असेल तर त्यातून शहाणं व्हावं. नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू. लोभ नको. मिळालंय त्याची चटक लागणे म्हणजे लोभ. नको रे मना लोभ हा अंगीकारू, आणि नको रे मना मत्सरू दंभभारू. लोभ आणि मोह याच्यात फरक आहे. सारखं वाटतं आपल्याला, पण फरक आहे. मोह म्हणजे जे जसं दिसायला पाहिजे तसं दिसत नाही, याला म्हणतात मोह. श्रेयस म्हणजे मला जे आवडतं ते. श्रेयस म्हणजे जे माझ्या हिताचं आहे ते, आणि प्रेयस म्हणजे मला जे आवडतं ते. मला जे आवडतं ते माझ्या हिताचं असेलच असं नाही. क्लोरोक्विनची गोळी कडू असते, उलट्या काढतो, पण ताप उतरवतो. पाणीपुरी आणि पिझ्झा नाव घेतल्या घेतल्या लाळ सुटायला लागते, पण पोट बिघडवते. श्रेयस आणि प्रेयस यांच्यातली तफावत, यांच्यातला गोंधळ म्हणजे मोह. स्वच्छ सूर्यप्रकाशात वायर वायर म्हणून दिसते. काळ्या कुट्ट अंधारात अडखळून पडल्यानंतरच कळतं की बहुधा वायर असावी. पण थोडासा अंधार आणि थोडासा प्रकाश याच्या सीमारेषेवर, बापरे हे वायर आहे का सापाचं वेटोळ आहे? याला म्हणायचं रज्जू सर्प भ्रम.
आध्यात्मिक संज्ञा आहे. प्रकाश आणि अंधार याचा संधिकाल म्हणजे अडचण, ज्ञान आणि अज्ञान याचा संधिकाल म्हणजे अडचण, आणि ही अडचण म्हणजे मोह आहे. काम, क्रोध, लोभ, मोह. मद म्हणजे गर्व किंवा ताठा. लायकीपेक्षा आपण मोठे आहोत हे असं आधीच ठरवायचं फार धारिष्ट लागतं. महाराष्ट्रात असे गल्लोगल्ली आहेत. आणि मग लोकांच्या पैशाने लोक वर्गणीतून म्हणायचं, गावभर फ्लेक्स लावायचे. गोकुळाष्टमी निमित्त समस्त पुणेकरांना हार्दिक शुभेच्छा. बाल गोपाळ कृष्ण डाव्या हातात 1 फूट बाय 1 फुटात, फ्लेक्सचा आकार 30 फूट बाय 30 फूट, उजव्या बाजूला कौस मामाचा फोटो, 10 बाय 10चा चेहरा. दुसरा सेकंड इन कमांड, दुसरा डाकू असतो. आमचे आशास्थान, पहिले स्फूर्तीस्थान असतं, दुसरं आशास्थान असतं, क्रमांक 2. आणि खाली 3 ओळीमध्ये उंदरासारखी तोंडाचे 40 लोक असतात. गुटखा खाऊन आत्ता मरतंय का जगतंय कळत नाही. ही यांची लायकी. फ्लेक्सचे 100 रुपये वर्गणी दिली आहे. अशी युवा पिढी तयार न करणं हे तुमचं काम आहे, हे तुमचं कर्तव्य आहे. असे मदमस्त लोक, ज्ञानहीन, संपत्ती असते पण ज्ञान नसतं, गर्व असतो कधी सौंदर्याचा, कधी संपत्तीचा, कधी ताकदीचा, कधी विनाकारण, पण गर्व हा असतोच. त्याला म्हटलंय मद. मत्सर म्हणजे यांचं भलं झालेलं यांना पाहवत नाही, यांची मुलगी पहिली आली की त्यांच्या पोटात दुखतं. मत्सर नैसर्गिक भावना आहे. जेलसी, मुलगी पहिली आली का वा वा वा, अभिनंदन अभिनंदन, घ्या पेढे. खातो ना, खातो, पेढा खातोय बरं का अभिनंदनाचा, पण पाठ वरली की टीका चालू. नाही, मुलगी पहिली येणारच होती, कारण मुख्याध्यापक त्यांच्या घरी भाड्याने राहतात. आली का पंचायत? म्हणजे मी नालायक आहे हे मान्य करायचं नाही, दुसरा हुशार आहे हे मान्य करायचं नाही, त्याच्यावर टीका करायची आणि त्याला पांडित्याचा मुलामा द्यायचा. त्याला म्हणायचं मत्सर. समर्थांनी मत्सर आणि दंभाला भार असं म्हटलेलं आहे. भार. गाढव हेलपाट्याने मरतं तसं मनुष्य मत्सराचे आणि दंभाचे भार पाठीवर घेऊन आयुष्यभर अभिमान या स्वरूपामध्ये मिळवतो. म्हणून नको रे मना हा नको रे मना मत्सरू दंभ भारू. दंभ म्हणजे दांभिकता, खोटेपणा. मी जसा आहे तसा लोकांना कळू देता कामा नाही, आणि मी जसा नाही तसं लोकांना फुलवून सांगितलं पाहिजे. 2 प्रकारचे दंभ आहेत. पाहुणे घरात येणार म्हटल्यावर जी आवराआवर चालू होते त्याचा विचार करा. फोन आला की लगेच इकडचा कचरा तिकडे, हे कपाटात कोंबलेलं ते बाल्कनीत टाकलेलं, वरवर झाडू पोछा केला, या 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 स्वागताला. कपाट असं फुगले की 9 महिन्याची बाळंती नाही. पाहुणेच उद्घाटन करतात. हा स्वच्छतेचा दंभ आहे. मी वाहतुकीचे नियम पाळतो. मोठा स्टिकर लावला आहे, कारण मी कुठल्या तरी क्लबचा प्रेसिडेंट आहे. सकाळी 7 वाजता काय घडतं बघा. लाल दिवा पाहतो, प्रथेप्रमाणे थांबतो, कोणीही पाहत नाही ना याची खात्री करतो, आणि मग घुई फुर्र. कर्तव्यदक्ष पांढरा डगला डाव्या कोपऱ्यात उभा असतो. त्याचं काम खरं चौकात असतं, पण तो तिथं असतो. काय राव शिकलेली माणसं, सिग्नल पाहिला का नाही? हा पण एक प्रकारचा मत्सर आहे. असो, सिग्नल पाहिला हवालदार साहेब, पण तुम्हाला नाही पाहिलं. राहू दे, पावती कशाला करता, 50 घ्या द्या मिटवून. कशाला लिहिलं गाडीवर मी नियम पाळतो? दंभ. तुमच्या माझ्यापासून लहानापासून मोठ्यापर्यंत आपण प्रत्येकजण दंभाचे बळी पडतो. नको रे मना मत्सरू दंभ वारू. हे षड्रिपू आपल्या शांत अंतःकरणामध्ये धोंड्याच्या रूपाने येतात आणि लाटा उत्पन्न होतात. संकल्प विकल्प. मी हे करीन त्याच्याऐवजी ते बरं पडेल. मी निळा झब्बा घालतो पण लाल झब्बा चांगला दिसेल.
मी नाटकाला जातो पण पिक्चरची तिकीटं काढली आहेत. भाकरी करू का भाजी करू, 12व्याला जाऊ का बारशाला जाऊ, शेवटी कुठंच जात नाही. त्याला मन असं म्हटलं आहे. शिकवणूची गरज त्या मनाला आहे. संकल्प विकल्पात्मक मन आहे. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. महापराक्रमी अर्जुन म्हणतोय बरं का, स्वबळावर त्यांनी युद्ध जिंकलंय अख्खं. तो कृष्णाला म्हणतोय माझं मन चंचल आहे, हट्टी आहे, वाऱ्याच्या झुळकीला मुठीत पकडण्या इतकं अवघड आहे. पण आपल्याला वाटत नाही आपलं मन चंचल आहे. कृष्णाला प्रश्न विचारला अर्जुनाने की माझं मन चंचल आहे, काय करू? ते म्हणतात बरोबर आहे तुझं म्हणणं, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. मन चंचल आहे, हट्टी आहे, बलवान आहे, सगळं बरोबर आहे. 2 उपायात म्हणले त्याला. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि विरक्ती या 2 गोष्टींनी तू मनावर ताबा मिळवू शकतोस. अभ्यास या शब्दाचा अर्थ असा आहे, समजेपर्यंत न कंटाळता तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणे, याला अभ्यास म्हणतात. आपण अभ्यास कसा करतो? मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढायचे, ते ऑप्शनला टाकायचे आणि उरलेल्या विषयाची घोकमपट्टी म्हणजे झाला अभ्यास, गोल्ड मेडल. मुळात 35% पासिंग याचा अर्थ 65% अज्ञान हे सरकार मान्य आहे, काळजी नसावी. मेरा भारत. रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या शिष्याने विचारलं की आमच्याकडे पाणी टंचाई आहे तर काय करू? संतांना जमिनी खालचंही दिसतं आणि सप्त लोकांच्या पलीकडचंही दिसतं, म्हणून ते संत असतात. इकडे तिकडे पाहिल्यानं म्हणले या ठिकाणी 300 फूट खण पाणी लागेल. गेले मध्ये 6 महिने. परत एकदा ते त्या शिष्याच्या घरी आले. ते म्हणे आता काय सगळं आबाद आहे ना, पाणी बिणी काही अडचण नाही ना? कसं काय म्हणे, एक थेंब पाणी नाही. का? मी सांगितलं तसं तू खणलं नाही. तुम्ही सांगितलं तसंच खणलं. हे काय 10-10 फुटाचे 30 खड्डे, 30 बाय 10 म्हणजे 300 फूट खणलं. पाणी लागेपर्यंत खणणं म्हणजे अभ्यास, आणि विरक्ती म्हणजे आहे त्याच्यात समाधानी. भगव्या कपड्यांनी विरक्ती येतेच असं नाही, तो बाह्योपचार आहे. जो पूर्ण समाधानी आहे, जो आत्मतृप्त आहे, तो विरक्त आहे. मग तो सुटापुटातला असला तरी चालेल, तो खरा विरक्त आहे. चटणी भाकरी मिळाली आनंदाने खाईल, जिलबी मिळाली आनंदाने खाईल, पण जिलबीसाठी हट्ट करणार नाही किंवा टेबलाखालून पैसे घेणार नाही, तो विरक्त. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. या मनावर ताबा मिळवण्यासाठी या 2 गोष्टी फार आवश्यक आहेत. मग मन हे चंचल आहे, बुद्धी हा त्याचा पुढचा कप्पा आहे. तो निश्चयात्मक आहे, तो निर्णयात्मक आहे. मागच्या अनुभवावर आधारित तुम्हाला तो कसं वागायचं याचे सल्ले देतो. त्याला बुद्धी असं म्हणलं आहे. जिथे बुद्धीचा मनावर ताबा असतो तिथे शरीर भरकटत नाही. जिथे मनाच्या ताब्यात शरीर जातं, बुद्धीला सायडिंगला टाकून तिथे शरीराचं किती वाटोळं होईल हे सांगता येत नाही. बुद्धी ही श्रेष्ठ आहे. तुकोबा म्हणतायत, करू काही काही मन माझे ऐकत नाही, बुद्धी कराया पुण्य जाई मन खेची अघडोही. मन पापाचरणाकडे खेचतंय. बुद्धीला कळतंय की हे पुण्य आहे आणि हे पाप आहे, पण मनाच्या मागे लागला की तो मनुष्य संपला. तर मनाला दिशा देते ती बुद्धी. बुद्धीने दिशा दिल्यानंतर सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय एकवटून व्यक्ती कामाला लागते. मला हे काम करायचं आहे, मग बाकी सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. त्याच गोष्टीचा ध्यास, त्याच गोष्टीचं चिंतन, त्याला म्हटलं आहे चिंतनात चित्तम. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि शेवटचा टप्पा यश मिळाल्यानंतर कॉलर टाईट होते. गावात माजल्यासारखा फिरायला लागतो. मी होतो म्हणून जग चाललं आहे, मी आहे म्हणून राष्ट्र चाललं आहे, माझ्यामुळे हे सगळं चाललं आहे, कोण देव, त्यांचा काय संबंध. अहंकार जपायचं आहे ते या अहंकाराला,
त्याच्यातील संस्कार पाहिजेत, ते मनावर. म्हणून मनाचे श्लोक कुणी रचले? समर्थ रामदास नावाच्या एका थोर सत्पुरुषांनी रचले. इसवी सन 1608मध्ये जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ नावाचं गाव आहे. तिथे सूर्याजी पंत आणि राणूबाई या आईवडिलांच्या पोटी नारायण नावाचा बालक जन्माला येतो. रामनवमीच्या दिवशी राम जन्माला आला त्याच वेळेला दुपारी 12 वाजता. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, तुकोबांचं वचन आहे, पण ते सगळ्या संतांना लागू पडतं. या नारायणाच्या, ठोसर आडनाव आहे त्यांचं, 22 पिढ्या रामाच्या आणि सूर्याच्या उपासनेमध्ये. मूळ हे बिदर प्रांतातलं घराणं नंतर दुष्काळामुळे महाराष्ट्रामध्ये जांब नावाच्या गावी आलं. मराठवाड्यामध्ये जांब नावाचं खेडं होतं, अजूनही ते तितकंच खेडं आहे. संतांच्या जन्मभूमीकडे दुर्लक्ष करणं हे सरकारचं कामच आहे. तर हा नारायण जन्माला आला रामनवमीच्या दिवशी. बालपणी सगळेच खोडकर असतात, तसाच हाही खोडकर होता. 5व्या वर्षी याचं सगळं शिक्षण संपलेलं, ज्युनियर KG. गुरुजी म्हणले यापुढे शिकवू शकत नाही. 12व्या वर्षी लग्न ठरतं, तर हा म्हणतो मला प्रपंच करायचा नाही, चिंता करीतो विश्वाची. 12व्या वर्षी हा विश्वाची चिंता करतोय. आई म्हणते लग्नापुरता तरी उभा राहा, वेदीवर तरी उभा राहा. तिच्या हट्टाखातर तो वेदीवर उभा राहिला. शुभमंगल सावधान असे शब्द ऐकता क्षणी 12 वर्षाचा मुलगा पळाला आणि गोदावरीच्या काठाकाठानी पैठण, नेवासा, नाशिकजवळ निफाड, येवला अशा मार्गाने तो नाशिकजवळ टाकळी नावाच्या गावी येऊन पोचतो. घनदाट अरण्यातून वाट काढत. किती वर्षापूर्वीचा काळ आहे हा? साधारणतः 400 वर्षात जवळपास. गोदावरी आणि नंदिनी अशा 2 नद्यांच्या संगमावर एका गुहेमध्ये राहतोय हा बाळ 12 वर्षाचा. आदर्श दिनचर्या कशी असावी हे आपण नारायणाकडून शिकूया. तुम्ही स्वतःला नारायणाच्या जागी जर पाहिलं तरच तुमच्या विद्यार्थ्यातून नारायण घडू शकतात. 12 वर्षाचा मुलगा पहाटे 3 वाजता उठतो. घड्याळ नव्हतं, पण त्याला ब्राह्म मुहूर्त असं म्हणतात. 3 ते 5 1000 जोर आणि बैठका. व्यायामाचं महत्त्व. इथे सैनिकी स्कूल आहे, इथे शिक्षक सगळे मिलिटरीमधले आहेत. तुम्हाला व्यायामाचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही. हा 3 ते 5 1000 जोर बैठका काढतोय. 5 वाजता गोदावरी नदीमध्ये उतरतो, आंघोळ करण्यासाठी उतरतो. 6 वाजता उगवत्या सूर्याला ओंजळभर पाणी अर्पण करतो, त्याला अर्घ्य असं म्हणतात. पहिले 3 तास साधारणतः पहिला दुसरा प्रहर गायत्री मंत्राचा जप. पुढचे 3 तास श्रीराम जयराम जय जयराम. कमरे एवढ्या पाण्यात 12 वर्षाची तपश्चर्या, मनाची एकाग्रता आहे. पाणी जोरात वाहत आहे. मासे आणि सापसुद्धा पायाला चावत असतील, पण मन एकदा सूर्यापाशी एकाग्र झालं की ह्याला कशाचं भान राहत नाही. 12 वर्षाची कठोर तपश्चर्या केलेली आहे. 12 वाजता हा मुलगा बाहेर येतो. 5च घरी भिक्षा मागतो. मिळालेल्या अन्नाचे 4-5 वाटे करतो. एक गोमातेसाठी, एक भूमातेसाठी, एक अतिथीसाठी, एक अभ्यागतासाठी. अतिथी म्हणजे बोलावलेला पाहुणा, अभ्यागत म्हणजे अचानक आलेला पाहुणा. अचानक आलेल्या पाहुण्याने आपल्याला किती मनस्ताप होतो याची जाणीव आहेच. रोज वाटा काढतोय आणि उरलेला 20% वाटा, 5वा भाग स्वतःच्या उदरभरणासाठी घेतोय. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. हे यज्ञकर्म आहे, हा 12 वर्षाचा मुलगा सांगतोय. तुम्हाला शिकवण काय की 1 लाख रुपये मला मिळाले तर स्वतःसाठी फक्त 20% वापरायचेत. बाकीचे सगळे ज्या समाजात मी वाढलो त्या समाजातल्या खालच्या थरातल्या लोकांना, मुलांना वर आणण्यासाठी शक्य तितका खर्च जास्तीत जास्त करणं हे नारायण 12व्या वर्षी शिकवतोय. भोजन झाली यावरी काही वाची काही चर्चा करी. लगेच वामकुक्षी नाही, जिलबी खाल्ली 2 तास आडवं. लगेच वाचन. नाशिकला जायचा. काळ्या रामाचं मंदिर आहे. सगळ्या मंदिरांमधली सगळी प्रवचनं, निरूपणं एकटाच सगळं
तिथे तो एकाग्रतेने ऐकायचा. त्या पंडितांना विचारायचं की तुमचा हा जो ग्रंथ आहे तो मला द्याल का? तो मी उतरून घेईन आणि तुम्हाला परत आणून देईन महिन्याभराने. गुरुजींनाही मोठं कौतुक वाटायचं, एवढासा छोटासा मुलगा शंका विचारतोय, ग्रंथ मागतोय, ते आनंदाने द्यायचे. ग्रंथ हेच गुरु म्हणायला सोपं आहे. त्यावेळेला हस्तलिखित म्हणजेच फक्त ग्रंथ होते, प्रिंटेड स्टेशनरी नाही आहे. 50 कॉपीज घेतल्या आणि वाटल्या वाढदिवसानिमित्त, वाचायचं कोणीच नाही. ते ग्रंथ घेऊन हा टाकळीच्या गुहेमध्ये यायचा आणि रात्री पणतीच्या प्रकाशात सगळं लिहून काढायचा. बालके बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर, जे देखताच चतुर समाधान पावती. पहिले अक्षर लिहिले ग्रंथ संपे तो पाहात गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा, पाहताच वाटे हेवा. हा प्राणी कोण आहे लिहिणारा असं वाचणाऱ्याला वाटलं पाहिजे. चांगलं अक्षर हे आत्ता कॉम्प्युटरच्या जमान्यात नष्ट होत चाललं आहे. तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचं अक्षर घोटून घ्यायचं. पूर्वी धूळपाटी होती, पंतोजीची पाटी होती, बालकाचे साठी पंतोजीने धरलेली पाटी तुकोबा म्हणतायत. हे काम तुम्हाला करायचं आहे. लोक मोबाईलवर टाईप करतील, लॅपटॉपवर टाईप करतील. अक्षर चांगलं झाल्याशिवाय व्यक्तिमत्व विकास होणं शक्य नाही. चांगलं अक्षर व्हायला पाहिजे. या नारायणाने 12 ते 24 या कालामध्ये सगळे ग्रंथ लिहून काढलेत. 15व्या वर्षी 24,000 संस्कृत श्लोकांचं वाल्मिकी रामायण या नारायणाने लिहून काढले. त्याची मूळ प्रत धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये उपलब्ध आहे आणि त्याचं आता पुस्तक रूपाने सुद्धा प्रकाशन झालेलं आहे. तुम्ही विकत घेऊ शकता, समर्थांचं अक्षर निहाळू शकता, त्याची तुम्ही छबी बघून त्याप्रमाणे अक्षर काढण्याचा प्रयत्न करू शकता. हा जो लहान मुलगा आहे, 12 वर्षाची तपश्चर्या झाली, रामाचं काही दर्शन नाही अजून. घरची आठवण यायला लागली, लोक वेड्यात काढायला लागले. अतिशय व्याकुळ त्यांनी परमेश्वराला साथ घातली आहे आणि त्यातून करुणाष्टकांचा जन्म झालेला आहे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, तुझं विण शिण होतो धावरे धाव आता. भजन रहित रामा व्यर्थ ही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी. अखंड जपजाप्य करणारा माणूस म्हणतोय भजनरहित रामा व्यर्थ ही जन्म गेला. आणि आपण 3 माळा ओढल्या तरी अजून देव प्रसन्न होत नाही म्हणतो. इफेक्ट दिसत नाही. 12 वर्षाच्या तपश्चर्याने प्रत्यक्ष रामरायांनी दर्शन दिलं आणि सांगितलं 24 वर्षे रक्षिली काया, तुमची तनु ते आमुची तनु पाहे, जा इथून पुढे तुम्हा जगद उद्धार करणे आहे. प्रत्यक्ष रामरायाची आज्ञा. पंचवटीच्या रामाचं दर्शन घेतलं, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि तिथून परिक्रमेसाठी 24 वर्षाचा नारायण निघाला आहे. आता तो समर्थ रामदास झाला आहे. गुजरातेत द्वारकेला गेला, भोपाळ, इंदूर, वाराणसी, अयोध्या, दिल्ली, श्रीनगर, दिल्लीलाही गेलेला आहे. संपूर्ण भारत परिक्रमा 12 वर्षात केलेली आहे. औरंगजेबाची अन्यायी अत्याचारी राजवट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि यासाठी आपल्याला काही करता येईल का याचा विचार समर्थांच्या मनात तिथे आलेला आहे. बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणवनी कळवळा येतो मज, हे तुकोबांचं वचन आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे, हे पण तुकोबांचं वचन आहे. पण सर्व संतांना ते लागू पडतं, कारण साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. समर्थांनी तिथे विचारायला सुरुवात केली आणि काय करता येईल शत्रूचं आक्रमण रोखायला आणि त्याला प्रतिकार करायला, संघटन कसं केलं पाहिजे याचा विचार समर्थांच्या मनात तिथे रुजला. समर्थ तिथून श्रीनगरला गेले. शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग यांच्याशी गाठ पडली. त्यांच्याबरोबर ते पंजाबमध्ये गेलेत. गुरुद्वारामध्ये 6 महिन्याचं वास्तव्य आहे.
तलवार चालवणं, दांडपट्टा चालवणं, घोड्यावर बसणं, भालाफेक सर्व लष्करी प्रशिक्षण गुरु गोविंद सिंगांकडून घेतलेलं आहे. हरगोविंद सिंग, माफ करा, हरगोविंद सिंगांकडून घेतलेलं आहे. हरगोविंद सिंग आणि समर्थ रामदास यांच्या भेटीची तैलचित्र जुनी आजही नांदेडच्या गुरुद्वारामध्ये आहे. ज्यांना श्रद्धा आहे त्यांनी विचार करायचं गरज नाही, ज्यांना शंका आहे त्यांनी नांदेडचं तिकीट काढून बघून यावं. लष्करी प्रशिक्षण घेतलेला संत आहे म्हणून तो राष्ट्रगुरू आहे. संपूर्ण भारत परिक्रमा केली आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये परत आले, कारण शहाजी राजांना नाशिक सोडण्यापूर्वी समर्थांनी वचन दिलं होतं की येईन ते तुमच्या जहागिरीमध्येच धर्मप्रसारासाठी येईन. 12 वर्षांनी ते आले. पहिल्यांदा आईला भेटले, आईला दृष्टी दिली, आईचा निरोप घेतला आणि म्हणले आता मी रामकार्यासाठी निघालो आहे, आता तुझी माझी भेट होणार नाही. महाबळेश्वरला गेलेत. अतिबलेश्वर आणि महाबळेश्वर अशी 2 तिथे मंदिरं आहेत प्राचीन पांडवकालीन. त्याच्यावरून त्या क्षेत्राला क्षेत्र महाबळेश्वर असं नाव पडले. पूर्वी त्याला ब्रह्मारण्य असं म्हणत होते. आपल्याला महाबळेश्वर म्हणजे फक्त स्ट्रॉबेरी आईस्क्रीम माहिती. ऋषीमुनींनी तप केलेली ती जागा आहे ब्रह्मारण्य. तिथे त्यांनी पंचगंगेचा जिथे उगम आहे, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, सरस्वती, पंचगंगांच्या उगमाच्या वर त्यांनी पहिला मारुती महाराष्ट्रातला स्थापन केला. तिथे 2 देशपांडे बंधू तिथे मठपती म्हणून नेमले आणि कृष्णेच्या उगमापासून त्यांचा प्रसार चालू झाला धर्माचा आणि ज्ञानाचा. कृष्णा वाहील तसे समर्थ वाहत गेले. वाईला आले, कराडला आले, सांगलीला आले, साताऱ्याला आले, कर्नाटकमध्ये गेले, तमिळनाडूमध्ये गेले. आंध्र प्रदेशमध्ये तंजावर नावाच्या गावी आजही समर्थांचे 6 मठ तिथे आहेत आणि तिथे त्यांच्या भाषेत भीमरूपी आणि दासबोध यांचं पठण तिथे केलं जातं. रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव तिथे अजूनही साजरे केले जातात. संतांची ताकद ही अशी असते. समर्थांनी चाफळला लोकवर्गणीतून रामाचं मंदिर उभं करायचं ठरवलं. संघटन बघा तुम्ही. शिवाजी राजांकडून विनंती आलेली होती की आम्ही या मंदिराचा सर्व खर्च देऊ, पण समर्थ म्हणले लोकवर्गणीतून, लोकसंघटनेतून, लोकांच्या पैशाने जर हे मंदिर उभं राहिलं, लोकांच्या परिश्रमातून, तर लोकांना आपुलकी राहील की हा माझा राम आहे. समर्थांनी लोकवर्गणीमधून तिथे मंदिर उभं केलं. चाफळ ही समर्थांची युनिव्हर्सिटी आहे. 28 वर्ष समर्थांचं चाफळला वास्तव्य आहे. अंगापूरच्या डोहामध्ये सापडलेल्या मूर्ती त्यांनी तिथे स्थापन केल्या. दुसरी एक देवीची मूर्ती सापडली होती, त्यांनी ती सज्जनगडावर, अंगलाई देवी म्हणून आहे, ती सज्जनगडावर स्थापन केलेली आहे. एके वर्षी काही कारणांनी शिधा यायला उशीर झाला. शिष्यांना काळजी पडली की कसं काय करायचं, लोक तर यायला लागले, जेवणाचं काय करायचं यांच्या, हे काय. समर्थ म्हटले ज्याचा उत्सव आहे तो काळजी घेईल, तुमचा उत्सव नाही ना, शांत बसा म्हणले. आम्ही काय कुणाचे खातो रे, आमुचा राम आम्हा ते देतो रे. शांत बसा म्हणले. त्यावेळेचे शिष्य होते. गुरु सांगेल ते ऐकायचं अशी परंपरा होती. हल्ली शिष्य नावाने वावरणाऱ्या गुंडांच्या टोळ्या आहेत प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये. असो, आपण जुन्या काळात आहोत, जुन्याच काळात राहू द्या. एके दिवशी 3 महिने राहिलेत उत्सवाला आणि समर्थ रामदास धावत धावत, शिंगणापूरचा डोंगर आहे पाठीमागे, घळ आहे ती, तिथेच समर्थ राहायचे. आणि तिथून खाली आले धावत धावत आणि कल्याण स्वामी नावाच्या आवडत्या शिष्याला म्हणले दौत आणि टाक घे, आपल्याला काहीतरी लिहायचं आहे. आणि मग तो ओघवता झरा चालू झाला. मनाचे श्लोक अर्थात मनोबोध. 205 श्लोकांचं छोटंसं प्रकरण आहे. महात्मा गांधींपासून विनोबा भाव्यांपासून सर्व नेत्यांनी मनाच्या श्लोकांना गौरवलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. टिळक सावरकर यांचे तर ते दैवतच होतं. 205 श्लोक आहेत. पहिला श्लोक आहे त्याला म्हटलंय मंगलाचरण आणि शेवटचा श्लोक आहे त्याला म्हटलंय फलश्रुती. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी.
शते म्हणजे 100 श्लोकाचं एक प्रकरण. ऐकणं ह्याच्यात काय काय येते समजून घ्या. श्रवण, मनन, चिंतन, निदिध्यासन. मी जे बोलतोय ते तुम्ही ऐकताय, त्याला म्हटले श्रवण. घरी गेल्यावर ते पुन्हा आठवलं पाहिजे टी व्ही न लावता, त्याला म्हणायचं मनन. ते आठवल्यानंतर त्याच्या अर्थावर चिंतन व्हायला पाहिजे आणि चिंतनातून अर्थ एकदा प्रकट झाला, प्रतीत झाला की त्याचा निदिध्यास लागला पाहिजे. या सगळ्या 4 गोष्टी मनाची शते ऐकता दोष जाती. दोष कुठले? मगाशीच पाहिले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ. मतिमंदते साधना योग्य होती. 0% मार्क मिळालेल्याला 100% मिळायची गॅरंटी दिलेली. मतिमंदते साधना योग्य होती. मग साधना सुरू झाल्यानंतर एक 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 टप्पा पुढे जातो. मग त्याच्यामध्ये ज्ञान वाढायला लागल्यानंतर चढे ज्ञान. पहिल्यांदा ज्ञान प्राप्त झालं की सगळ्या भौतिक गोष्टी फोल आहेत हे कळायला लागतं. म्हणून वैराग्य निर्माण होतं. चढे ज्ञान, वैराग्य. आणि तो विरक्त आहे माणूस, तो स्वार्थी नाही आहे, तो समाजासाठीच फक्त काम करतोय हे एकदा लोकांना कळायला लागलं की हजारो लोक त्याच्या पाठीमागे येतात. ते सामर्थ्य या साधनेने आलेलं असतं. या चढत्या वाढत्या पायऱ्या आहेत. चढे ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य अंगी. पण याच्यासाठी प्री रिक्विजिट काय आहे? म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. विश्वास पाहिजे तर तुला मुक्तीपर्यंत तुझा मार्गक्रमण होईल. ही आहे फलश्रुती. पहिला श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. 2 दिवसांनी गणपती आहे. या शाळेतला गणेशोत्सव मी खूप चांगला आत्ता अनुभवला. त्याचं पहिल्यांदा मी कौतुक करतो. सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं अतिशय उत्तम पद्धतीने सगळी गणपतीची सजावट केलेली आहे. पुणे शहरात जो गणेशोत्सव चालतो त्याच्याविषयी आपण बोलण्याची गरज नाही. मांडव, अडवणूक, लाऊडस्पीकर, DJ, नाचगाणी. गणपती उत्सवाचं मूळ स्वरूप होतं टिळकांनी चालू केलं तेव्हा लोकसंघटन, लोकजागरण, लोकशिक्षण. 10-10 दिवस त्यावेळेला उत्तम वक्त्यांची भाषणं व्हायची, उत्तम कार्यक्रम व्हायचे. आता ते स्वरूप पालटलं आहे. काही मंडळं अतिशय उत्तम कार्यक्रम करतात. अथर्व शीर्षाचं पारायण करणारे लाख लोक तिथे येतात. पण ही अपवादात्मक 10-12 मंडळं आहेत. बाकी सगळ्या मंडळांचं काय चालतं त्याचा विचार करण्याची गरज नाही. आपण या श्लोकाकडे येऊया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. गणांचा अधिपती. गण म्हणजे इंद्रिय. ज्याचा स्वतःच्या इंद्रियावर ताबा आहे तो गणपती. शंकराच्या आजूबाजूला नाचणारे जे भक्तगण आहेत, तांडव करणारे, त्यांचाही तो नेता आहे. म्हणूनही तो गणपती आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. सर्व गुणांचा स्वामी आहे तो. चांगल्या, वाईट, त्याज्य, ग्राह्य सगळ्या गुणांचा स्वामी आहे. मनुष्यजात 3 गटामध्ये विभागली गेलेली आहे. सत्व, रज, तम. सत्वगुण देवांचा आहे, रजोगुण तुम्हा आम्हा माणसांचा आहे, तमोगुण राक्षसांचा आहे. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन्न गुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसा. माणसाकडून देवत्वाकडे जाणं याला प्रगती म्हटलंय आणि मानवत्वाकडून राक्षसत्वाकडे जाणं याला अधोगती म्हणलेलं आहे. किती पायऱ्या आपण वर जातो आणि किती पायऱ्या खाली जातो हे संस्कारावर अवलंबून आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुण हा भक्तिमान असतो, रजोगुण हा क्रियावान असतो आणि तमोगुण हा मारहाणीला प्रोत्साहन देणारा असतो. ऐसी भक्तीची आवडी, नीच दास्यत्वाची गोडी, स्वये देवद्वार झाडी, तो सत्वगुण. कॅमेरा आलाय म्हणून देवाच्या समोर अंगण झाडत नाहीये. तेने निडारले नयन, डोळ्यात अश्रू येत आहेत, देवाचं अंगण झाडायचं मला भाग्य लाभलं, तो सत्वगुण आहे. बरे खावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, त्याचे सर्व जावे,
माझे बरेची असावे, हा रजोगुण. शरीरी क्रोध भरता, न ओळखे माता पिता, बहीण बंधू कांता ताडी, तो तमोगुण. मनुष्यामध्ये हे तीनही गुण आहेत. कुठल्या गुणात आपण वावरतो हे आपल्याला समजलं पाहिजे, म्हणजे आपलं चुकतंय का बरोबर आहे हे समजतं आणि मग पुढे सगळं ठीक राहतं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. तो ज्ञानाचा आरंभ आहे, तो सृष्टीचा आरंभ आहे, तेच गमभन आहे, तेच ABCD आहे आणि तेच अलिफ बे पे सुद्धा आहे. तो ज्ञानाचा आरंभ आहे. तो निर्गुणाचा, सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा तो प्रवास आहे. सगुण म्हणजे जे डोळ्याला दिसतं ते, मूर्ती असेल, चित्र असेल, फोटो असेल, सगुण. निर्गुण म्हणजे दिसत नाही पण ते जगन्नियंता आहे, तो निर्गुण. सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे नि निर्धारे, येथ सारासार विचारे संत संगे. पहिल्यांदा आपल्या डोळ्यांना, ज्याला फक्त चिपडं येतात आणि पाणी येतं डोळ्यात, त्यांना फक्त मूर्तीच दिसू शकते आणि मूर्ती म्हणजेच देव आहे असं वाटू शकतं, त्यांना पहिल्यांदा सगुणाची उपासना करायला सांगतात. हे म्हणजे 1ली ते 4थी शिक्षण आहे. निर्गुणाचे जो उपासक आहे तो PhDच्या पुढे गेलेला असतो. सगुणाचे नि आधार आहे, पहिल्यांदा आधार तोच. निर्गुण पाविजे नि निर्धार आहे. तर मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मग म्हणले नमो शारदा मूळ चत्वार वाचा. 4 वाणींची देवता आहे शारदा. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. 4 वाणी त्यांना आशीर्वाद देते ती सरस्वती शारदा देवी. परावाणी, तिचं उगमस्थान आहे नाभी. इट इज अ थॉट विदाऊट ॲक्शन. आज सकाळी जाग आली आणि लक्षात आलं की आज शिक्षक दिन आहे आणि आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे. परावाणीने तिचं काम केलं. पश्यंती वाणी, तिचं स्थान आहे हृदय. पश्य म्हणजे पाहणे, ती पाहते की पाषाण सूस रोडवर आहे. मग तिथून गेल्यानंतर एक भव्य कमान आहे, डाव्या बाजूला मोठं पटांगण आहे, उजव्या बाजूला एक मोठा हॉल आहे, तिथे 500,000 लोक बसलेले असणार आहेत. तिथे मी पटपट वेळेच्या आधी जाऊन बसणार आहे आणि सगळ्यात शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसणार आहे, कारण मला अर्ध्या तासात तिथून घरी जायचं आहे. हे सगळं पश्यंती वाणीने आधीच बघितलं आहे. मी अंथरुणातच आहे अजून, पण पश्यंती वाणी पुढे सरकली. कार्यक्रम 3 वाजता आहे, 2 वाजले. मित्राला डायल, अरे 2 वाजले, वेळेत पोचायला पाहिजे, तिथे कार्यक्रम वेळेत चालू होतात. फोन करतोय, रिंग वाजते, पण तो फोन उचलत नाही. शब्द कंठापर्यंत आलेत, याला म्हणायचं मध्यमा. आणि फोन उचलल्यानंतर चल रे बाबा उशीर झाला, निघ आता, त्याला म्हणायचं वैखरी. थॉट प्रोसेस कन्व्हर्टेड इनटू ॲक्शन, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि नीट विचार आधी फॉर्म झाल्याशिवाय क्रिया नीट घडत नाही. तर थॉट प्रोसेस कन्व्हर्टेड इनटू ॲक्शन, ह्याला व्यवस्थित पहिला ठरलेला विचार पाहिजे. शर्ट घालायचा आहे असं म्हणल्यावर त्यात हातच घातला पाहिजे, पाय घालून चालत नाही. हे सुद्धा परापश्यंती आहे, म्हणजे फक्त बोलणं नाही आहे, लक्षात घ्या. थॉट प्रोसेस कन्व्हर्टेड इनटू ॲक्शन, त्याला वाणी असं म्हटलं आहे. आणि त्या वाणीची देवता शारदा, तिला समर्थ नमस्कार करतायत. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. आणि मग गमू पंथ आनंद या राघवाचा. इन्फायनाईट प्रोसेस आहे, काही वर्षात संपेल, काही जन्मात संपेल. सत्यवादाचे तप केले अमित कल्प असं ज्ञानदेव म्हणत आहेत. एवढं तप केल्यानंतर मला ज्ञानेश्वरी सांगता आली. तर कधी काय आपल्याला यश मिळेल, कधी मुक्ती मिळेल हे सांगता येत नाही, पण तो इन्फायनाईट पंथ आहे. गमू पंथ आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मना सज्जना, मनाला समर्थांनी सज्जन म्हटलंय. प्रत्येकाला माहिती आहे आपल्या मनाची लायकी काय आहे ती,
पण संत नेहमी स्तुती करतात, कारण तुम्ही चांगल्या मार्गाला जावं अशी इच्छा असते आणि त्यांना विश्वास पण असतो, सांगितलेलं ऐकलं तर घडेल. मनुष्य असा एकमेव प्राणी आहे जो माणसासारखा वागेलच याची खात्री देता येत नाही. विचार करा, हजारो वर्ष झाली, लाखो वर्ष झाली, बैल, गाय, कुत्रा, डुक्कर यांच्या वर्तणुकीत काहीही फरक पडलेला नाही. कुठल्याही गायीने पुरणपोळी खायला मागितलेली नाही. आपण आपली आवड म्हणून तिला खायला घालतो. कुठल्याही बैलाने कोलगेट टूथपेस्ट दुकानातून खरेदी केलेली नाही. ये झागवाला है अशी जाहिरात पाहिली की आपण कोलगेट विकत घेतो. जाहिराती पाहून विकत घेणारा मनुष्य हा मूर्ख प्राणी आहे. बैलाच्या वर्तणुकीत फरक नाही. डुक्कर घाणीत जन्मतं, तिथेच वाढतं, तिथेच मरतं, आनंदात असतं, अख्खी फॅमिली आनंदात असते, काही त्यांना फरक पडत नाही. हरणाचं पिल्लू जन्माला आल्या आल्या लगेच फिरतं, लगेच उठून उभं राहून चालायला लागतं. कोण शिकवतं त्याला? तुझं हे गवत हे अन्न आहे. तो बरोबर गवत दिसलं की तोंड खपवतो. हे कोण शिकवतं त्याला? मनुष्य असा प्राणी आहे की त्याला शिकवल्याशिवाय काही येत नाही. म्हणून संस्कार करायचे ते माणसालाच आणि ते त्याच्या मनावरच. हरणाच्या पिल्लाची डिलिव्हरी एकदम स्पॉन्टेनियस असते. सिझेरियन सेक्शन नाही ना प्रेग्नन्सी टेस्ट. माणसाची एकदा त्या स्त्रीची प्रेग्नन्सी टेस्ट आली पॉझिटिव्ह की इकडे आनंद, इकडे दुःख, सासर माहेर कुठलं कुठलं तुम्ही ठरवून घ्या. हां, काळजी घे बाई, काळजी घे बाई, आता अजिबात हलायचं नाही. इथपासून आम्हाला काय पोरं झाले नाहीत का? आम्हीच कष्ट करत नाही केलं. हे काय आहे? चल भांडी घासायला घे. पण काळजी आहे. थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला की 6 महिने बेड रेस्ट. पोटात दुखायला लागलं की डॉक्टरांना फोन, सर आहात ना तुम्ही? बाकी सगळा स्टाफ आहे ना? ऑक्सिजन वगैरे सगळं आहे ना? मग आम्ही ॲडमिट होणार. सगळे लोक आजूबाजूला असताना आमचा जन्म होणार. त्याला मनुष्य देव असं म्हटलेलं आहे. जन्म झाल्यानंतर कुठे बघतोय कळत नाही, काय करतोय कळत नाही, खालून काय उत्सर्ग चालू आहेत कळत नाही, नाकातोंडातून काय बाहेर येते कळत नाही. तरी देखील घरी आणल्या आणल्या आई म्हणते, आईया काय गोड दिसतोय नाकातला बुडबुडा. याला ममत्व म्हणतात. ही हसण्याची गोष्ट नाही. माझं पोर कसंही असू दे, मी त्याला वाढवीन, मी त्याच्यावर संस्कार करीन. म्हणून आपलं पोरगं गोड दिसतं, पण दुसऱ्याचंही गोड दिसणं त्याला संतत्व यायला लागतं. दुसऱ्याच्या पोराच्या तिथे तसं काही दिसलं की शी रबिश, काळजी घेता येत नाही, बडबड चालू. जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, ऐसा जाणीजे निश्चित भक्ती योगू माझा, त्याला संत पदाला जायला लागतं. तर आम्ही मनुष्य आहोत, आम्ही सामान्य आहोत. आम्ही जन्माला आलो, पेढे खायला घातले आमच्या आईबापांनी, 6 महिने आम्ही घरी दुपट्यावर उताने पडलो. काहीही कळत नाही. कुठे बघतोय? आपल्याला वाटतं आपल्याकडे बघून हसतंय, आपल्याला वाटतं ते ओळखतंय. आपल्या लुलू 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 आई बाप आजोबा आजी सगळे बोबडे व्हायला लागतात. पालथं पडायला 6 महिने लागतात. काय पराक्रम आहे माणसाचा. मुलगा पालथा पडला की ऑस्ट्रेलियात फोन, सोनू पालथा पडला बरं का. काय जग पालथं घातलं? सोनू रांगायला लागला. अमेरिकेत फोन, सोनू रांगायला लागला. अहो सोनू रांगतो त्याचं कौतुक आहे, पण मी जर तुमच्या समोरून रांगत गेलो तर जोड्याने माराल की नाही मला तुम्ही? एवढा मोठा घोडा टाकल्या झालाय. कधी पालथं पडायचं, कधी उभं राहायचं, कधी बोटाला धरून, कधी सुट्टं, कधी धावायचं. शाळेत घालतात आई वडील, पण तिथे कुठे बसायचं, कुणाच्या शेजारी बसायचं, त्यापेक्षा कुणाच्या शेजारी बसायचं नाही, हे पालक आधी अभ्यास करतात. त्याला म्हटले संस्कार. आणि ते संस्कार हे मनावर केल्यावरच होतात. ते आईनी मनापासून केले पाहिजेत, बापांनी मनापासून केले पाहिजेत, शिक्षकांनी पुढची सगळी धुरा खांद्यावर घेऊन त्याला ग्रॅज्युएट केला पाहिजे. संस्काराचं महत्त्व आहे. संस्काराशिवाय काही घडत नाही. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तू भक्तिमार्गाने जा तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. पहिल्या श्लोकात राम आहे, दुसऱ्या श्लोकात कृष्ण आहे.
संतांनी रामकृष्णांमध्ये मतभेद कधी केलेला नाही. तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे समर्थ लगेच म्हणतात, आपण रामकृष्णात भेद केला आहे, आपण जातीपातीत भेद केला आहे, आपण संतांना जातीपातीत वाटलं आहे. आणि माझ्या जातीचा जो संत म्हणून तो मोठा इतपत ठीक आहे, पण तुझा उद्योग काय तर पाणठेला चालवतो. संतांसारखं व्हायचं नाही, फक्त जातीचा दुराभिमान बाळगायचा. शिक्षकांनी जातीपासून संपूर्णपणे दूर राहायला पाहिजे. जात धर्मकुळ घरात ठेवा, बाहेरी ना मिरवावे, हिंदू बंधूंनो सावध व्हारे, परिस्थितीशी जाणावे. खरा शत्रू कोण हे जाणून घ्या. आपल्यामध्ये एकजूट पाहिजे, एकात्मता पाहिजे. आणि तुम्ही जर ह्या जातीपातींमध्ये जर विभागला गेलात तर तुम्ही मुलांवर संस्कार करू शकत नाही. तुकोबा आणि रामदास एकमेकांना 3-4 वेळा भेटलेले आहेत. चिंचवडला मोरया गोसावीचं मंदिर आहे. तिथे मोरया गोसावी, समर्थ रामदास आणि तुकोबा तिघं एकत्र 3 दिवस राहिलेले आहेत. समर्थ रामदास तुकोबांबरोबर वारीला गेलेले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये उजव्या हाताला जो भव्य मारुती आहे तो समर्थ रामदासांनी तुकाराम महाराजांच्या अनुज्ञेने स्थापन केलेला आहे. आणि त्याच्या खालचा जो अभंग आहे, शरण शरण हनुमंता, तुझं आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. संतांमध्ये कधीही भेदभाव नाही. संतांनी सर्वांनी एकत्र यावं अशासाठी प्रयत्न केले. आपण त्यांच्या मार्गावरून गेलो तर आपल्याला तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे हे कळू शकेल. जनी निंदते सर्व सोडवणी द्यावे. निंदनीय ते सगळं सोडलं पाहिजे. कालपर्यंत गुटखा खात होता, आता बडीशेप चघळायला लागला, मग सुपारी कातरायला लागला. निंदनीय ते सर्व सोडून दिलं पाहिजे. आणि वंदनीय ते अष्टसात्विक भाव दाटून येऊन मनापासून केलं पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. एका ओळीत सगळं सांगितलं. वेळ काय? पहाटेची वेळ. गडबड गोंधळ नाही, मन शांत, झोप छान झालेली आहे. कुठे? मनामध्ये. कारण मनामधले वाईट गोष्टी काढून टाकल्या पाहिजे. काय? राम, त्याचं चिंतन. पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे जिभेने तू पुढे बोल, पण आधी तुझ्या मनात राम यायला पाहिजे, तर जिभेने बोलशील. पुढे वैखरी राम आधी वदावा याचा अर्थ जिभेने नंतर बोल, पण आधी मध्यमेवर बोल. मग नंतर राम या शब्दाचा अर्थ समजून घे. रम हे सूर्यबीज आहे, ते हृदयामध्ये आहे. त्याचं पश्य म्हणजे पहा, म्हणजे पश्यंतीमध्ये जप कर. तोही जप चालू व्हायला लागला, उत्तम. अजून खाली जा, नाभीमध्ये जा, परावाणीमध्ये जा, जिथे शब्द नाही, जिथे श्वास नाही, जिथे अर्थही नाही, तरीही जप चालू आहे. अशी एकाग्रता परावाणीमध्ये गाठण्यासाठी पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो. सदाचरण हे सर्वश्रेष्ठ आहे, कधीही सोडता कामा नये. शिक्षकांचं सदाचरण फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला पाहून मुलं वागतात, तुमच्या सगळ्या हालचाली तशाच्या तशा त्या टिपतात. त्यामुळे तुम्ही सदाचरणी असणं अत्यावश्यक आहे. वरदानंद भारती नावाचे एक मोठे संत होऊन गेले. त्यांची एक कथा आहे छान, तुम्हाला आवडेल. थोडा कंटाळा आला असेल तत्त्वज्ञान ऐकून, थोडी करमणूक करूया. भगवे कपडे घातलेला एक साधू होता. मस्त कपडे, खडावा, कानात बिगबाळी, सेंट फवारला इकडे तिकडे. बहुतेक नुकताच कुठल्या तरी चॅनलवरून आला असावा. तो असा रस्त्याने चालत येतोय. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने बिल्डिंगच्या बांधकामावर काम करणारा एक पाणक्या, म्हणजे पाणी घालणारा माणूस, तो चालत येतोय. रस्त्याच्या मधोमध एक मोठं सोन्याचं नाणं पडलेलं दिसतंय आणि त्याच्यावर PNGचा शिक्का असल्यामुळे ते खरं असण्याची बरीच शक्यता आहे. साधू संतांना जमिनीखालचं धन आधी दिसतं म्हणतात. ही तर रस्त्यात पडलेली मोहोर. लांबूनच पाहिलं, म्हणला 100 ग्रॅम नक्की आहे म्हणला. ताड 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 पळत पळत आला, धावत धावत आला, त्या नाण्यावर ठपकन पाय टाकले आणि उभा राहिला. तक्षा! त्या पखालवाल्याला आश्चर्य वाटलं. आत्ता बरा होता, एकदम धावायला काय लागला, काय उड्या काय मारल्या, उभा काय राहिला. म्हणू दे म्हणलं, आपण बरं, आपलं काम बरं. 2-3 तास काम करून आला, घामेजला. भाकर तुकडा खाण्यासाठी म्हणून खाली आला. साधू महाराज तिथेच.
अटेन्शन. आता ह्याला कीव आली. साधू महाराज, आपल्याला काही लोकविद्या लोकसेवा शाळेचा पत्ता सापडत नाही आहे का? मी तुम्हाला तू कोण मला मार्ग दाखवणार? माझा मार्ग भगवंतांनी ठरवलेला आहे. नाही, पण एकाच जागी आपण थांबला आहे, गाडी अडली आहे आपली इथे. ते म्हणले इकडे माझ्या पायाखाली एक सोन्याची मोहर आहे, 100 ग्रॅमची तर नक्कीच आहे म्हणला. तू असा फाटका, तुला जर ती नाणं दिसलं तर ते उचलून घ्यायचा मोह होईल तुला. तुझ्यासारख्या गरिबाच्या हातून सोन्याच्या चोरीचं पाप घडू नये म्हणून मी त्याच्यावर पाय देऊन उभा आहे. तू एकदाचा का इथून निघून गेलास ना की मी माझ्या मार्गाने जायला मोकळा. जगदंब जगदंब. जोरात माळ ओढली. मोठ्यांदा हसला तो पखालवाला. हो साधू महाराज, तुम्ही काय ते नाणं का काय म्हणताय ना, गेले 7 दिवस मी तिथे पडलेलं बघतोय. पण दुसऱ्याची वस्तू स्वतःच्या उपयोगासाठी आपण उचलायची असते, हे ब्रह्मज्ञान तुमच्याकडूनच झालं म्हणला. धन्यवाद. कोण सदाचारी आहे आणि कोण नीच आहे हे कपड्यावर ठरत नाही. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, चोखा डोंगा परी भावन हे डोंगा. म्हणून सदाचरण तेच जे संतांनी सांगितलेलं आहे. तुकोबा, नामदेव, ज्ञानोबा, चोखोबा, समर्थ रामदास, सगळ्या संत इतके परमेश्वराच्या उंचीचे संत आहेत. थोडं थोडं वाचा ना. फिजिक्स, गणित आणि मॅथमॅटिक्स शिकवणं हे म्हणजेच काही शिक्षण नाही आहे. हे शिका, हे विद्यार्थ्यांना शिकवा. सदाचरण शिकवा, नीती शिकवा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको रे, मना अंतरी सार विचार राहो. नीती हा धर्माचा कायदा आहे. त्याच्यामध्ये गेल्या 1,00,000 वर्षात घटना दुरुस्ती झालेली नाही. मना धर्मता नीती सोडू नको रे, मना अंतरी सार विचार राहो. मनाच्या श्लोकातला मी शेवटचा श्लोक घेतोय. अस्वस्थ होऊ नका, मला वेळेची जाणीव आहे. पुढे थोडा वेळ दासबोध सांगणार आहे आणि मी थांबणार आहे. परत एकदा सुट्टी करू का 30 सेकंदाची? मला हालचाल नको इकड तिकडे. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व छीची. पापाची कल्पना पहिल्यांदा मनात येते, मग बुद्धी दिशा देते की पाप कसं करायचं, आणि मग त्या इंद्रियाच्या आधारे पाप घडतं. मग चोरी असो, खून असो, बलात्कार असो, मनात आल्याशिवाय काही होत नाही. समर्थ मुळावरच घाव घालतायत. मना पाप संकल्प सोडून द्यावा. भगवद्गीतेतलं वचन आहे, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजिताः. का रे बाबा, मनामध्ये पाप का येतं आणि कोण पापाला प्रवृत्त करतं? तर कृष्ण म्हणतायत, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. काम आणि क्रोध ही रजोगुणाची बाळं आहेत, ती पापाला प्रवृत्त करतात. महाअशनो अत्यंत खादाड आहेत, महापापमा अत्यंत पापी आहेत. विद्धी एनम इह वैरिणम. आयुष्यभराचे हे वैरी आहेत कामक्रोध असं मानलंस तर तुझ्या मनात पाप येणार नाही. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. महत्त्वाचा इश्यू आहे. शिक्षकाचा सत्य संकल्प आहे उत्तम विद्यार्थी घडवणे. डॉक्टरचा सत्य संकल्प आहे रोगी कमीत कमी पैशात बरा करणे. सैनिकाचा सत्य संकल्प आहे प्राणांची बाजी लावून सीमेचं रक्षण करणे. हे सगळं असं घडतंच असा माझा दावा नाही, पण सत्यसंकल्प कसे असावेत त्याचं उदाहरण म्हणून सांगितलं. सर्वसाधारण मनुष्याचा सत्यसंकल्प आहे दान. ह्रिया देयम, भिया देयम, श्रद्धया देयम, अश्रद्धया देयम. लाज वाटून द्या, भीती वाटून द्या, संकोच म्हणून द्या, कॉम्पिटिशन म्हणून द्या, पण द्या. दानातूनच मोठमोठ्या संस्था चालतात, दानातूनच मोठमोठे शैक्षणिक संस्था चालतात, दानातूनच मंदिरं चालतात, दानातूनच मठ आणि गुरुकुल चालतात. दान ही वृत्ती माणसाला असली पाहिजे. काही असू दे द्या.
आणि ते दरवर्षी दिलं पाहिजे, ऐपतीप्रमाणे दिलं पाहिजे आणि मरेपर्यंत दिलं पाहिजे. मिळालेल्या धनाचा काडीचाही उपयोग नसतो. बँकेत ठेवून त्याला जळमटं लागतात. जुना श्लोक आहे, धनानी भूमौ पशवश्च गोष्टी. माणूस मेला, मिळालेलं सगळं धन घरामध्ये जमिनीवर पडलेलं आहे. 10,000 गायी आहेत त्या गोठ्यामध्ये आहेत. भार्यागृहद्वारी, ती दरवाजापर्यंतच बाय बाय करायला येते. जनस्मशाने, लोक स्मशानापर्यंत पोचवायला येतात. कधी एकदा कवटी फुटते आणि चहा प्यायला जातो अशी घाई असते. जनस्मशाने देहश्चितायाम, देह चितेवर आहे. परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकहा. या जन्मी केलेल्या कर्माची पुरचुंडी बरोबर घेऊन पुढच्या जन्माला प्रवास करतो. म्हणून दान केलं पाहिजे आणि त्या दानाचा उपयोग मी ठरवता कामा नाही की हे सत्पात्री आहे का कुपात्री. त्या माझ्या बुद्धीची कुवत झाली. गरज आहे तिथे देऊन टाका, देव बघून घेईल योग्य जागे पडते की नाही. मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची. पुन्हा एकदा गीतेतला श्लोक. विषयांची कल्पना नको समर्थ म्हणतायत. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनंच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चाय विषयान उपसेवते. माणसाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. याचा अर्थ आहे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रियांना देवानी वाटून दिलेले 5 विषय आहेत. म्हणजे तुम्ही कुठला विषय शिकवायचा असं तुम्हाला शाळेत जसं सांगितलं जातं तसं देवानी या इंद्रियांना विषय वाटून दिलेले आहेत. ते विषय आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. डोळे दाखवतात, कान ऐकवतात, जीभ चव सांगते, नाक वास सांगतं आणि त्वचा स्पर्श सांगते. लाखो करोडो जीव जन्माला आले आणि मेले. ज्ञानेंद्रियांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली नाही. एकमेकांच्या कामात अदलाबदलसुद्धा केलेली नाही. तोंडातला घास नाकात घातला तर चव कळत नाही. कानात बोळे घातले तर भीमसेन गातात काय आणि राम साठे गातात काय, सगळं सारखंच. नाकात बोळे घातले, अत्तर फवारलं का शेणसाडा टाकला कळत नाही. त्वचेला स्पर्श कळतो, कानाला शब्द कळतो, डोळ्याला रूप कळतं. पण मन नावाचा चमत्कारिक प्राणी प्रत्येक इंद्रियाच्या कामात क्षणाक्षणाला ढवळाढवळ करून काय मनस्ताप घडवतो ते बघा. डोळे दाखवत आहेत, व्याख्यान चाललं आहे, तेच डोळे दाखवत आहेत. घड्याळात 5:15 वाजलेत. कुठे बघायचं हे डोळा नाही ठरवत. डोळा दिसेल ते दाखवतो, तेच डोळे दाखवत आहेत तिकडे नवरा बायकोचं भांडण चाललं आहे. अरे तू घरी जे रोज करतो ते शेजारी कशाला बघायचं आहे. शेजारी बघतं ते मन, एकाग्र असतो तो डोळा. डोळा दाखवतो, कान ऐकवतात. इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक विश्वनाथा. कोण संस्कृत बोलतंय, बुरसटलेली भाषा. आमचं जर्मन आहे आणि जर्मन लोक म्हणतात आम्ही संस्कृत शिकतो. मेरा भारत. इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. चॅनल बदललं, विविध भारती, किशोर कुमार, मोहम्मद रफी, अमुक तमुक गाणी. हे सगळं आमच्या आईबापांच्या वेळेचं झालं. पुन्हा चॅनल बदललं, रेडिओ मिर्ची 99.9 इट्स हॉट. हे माझं चॅनल. कानात बोळे घातले, 80 किलोमीटरनी बुंग 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 अख्खं गाव फिरला दिवसभर. काय ऐकत तर रेडिओ मिर्ची. कानाला रेडिओ मिर्चीची चॅनलची लायकी कळत नाही, पण ती बुद्धीला कळली पाहिजे. आणि जर बुद्धीला कळली तर ती आपोआप देहाला कळते. तुमचं काम फार मोठं आहे. मुलं काय ऐकतात, मुलं काय वाचतात याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे. पहिल्यांदा प्रेमाने नाही तर फटके घालून, लातो के भूत बातों से नहीं मानते, मुलांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठी शिक्षा करणं यात फार गैर असं काहीही नाही. फक्त अगदी टोकाची भूमिका घेऊ नका. मना कल्पना ते नको विषयांची. जीभ सांगते गोड आहे, जिभेचं काम संपलं. बुद्धी सांगते की त्याला जिलबी म्हणतात आणि तू खाऊ नको कारण तुला डायबिटीस आहे. मन काय म्हणतं बघा, आजच्या दिवस खातो.
प्रसादाची जिलबी आहे, त्यांनी शुगर वाढत नाही. हां, आणि खाल्ल्या जिलब्या, झाली 560 शुगर. जीभ सांगते तिखट आहे, काम संपलं जिभेचं. बुद्धी सांगते की ही मिरची आहे, खाऊ नको, तुला त्रास होईल. मन म्हणतं मी खाणार. मन आणि बुद्धीचा यांच्या संघर्षात शरीराचा चिखल होतो. बुद्धी सांगते मिरची खाऊ नको, मन म्हणतं मी खाणार. का रे भाऊ, एका माणसाने 10 मिनिटात 500 मिरच्या खाल्ल्या. गिनीज बुकवर केवढं नाव आहे त्याचं. मी 550 मिरच्या खाणार म्हणजे मी गिनीज बुकवर, तो गिनीज बुकच्या बाहेर. कीर्तीची हाव, पुन्हा मनाचा रोग आहे. अरे भाऊ, पण 550 मिरच्या खाताना दाखवलं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची जी रेडिओ मिरची झाली त्याचं काही शूटिंग होतं का सर्व कॅमेऱ्यातून. माणूस शब्दात अडकतो म्हणून गायन वेगवेगळं आवडतं. माणूस रूपात अडकतो म्हणून गोरी पाहिजे, घारी पाहिजे, उंच पाहिजे, बुटकी पाहिजे, कुरळी पाहिजे, तिरळी पाहिजे. रूपात अडकला, रंगात अडकला. हेच शब्द, स्पर्श, रूपगंध याच्यामध्ये संपूर्ण मनाचा गोंधळ उडून जातो. विकारे घडे हो जनी सर्व छीछी. समर्थ रामदासांनी एकूण 205 श्लोक लिहिलेत. त्यातले मी तुम्हाला फक्त 5 श्लोक सांगितले. समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक हे भिक्षा मागण्यासाठी बनवलेले होते. कल्याण स्वामींनी ते श्लोक लिहून घेतले, सगळ्या शिष्यांनी तोंडपाठ केले. दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक घराच्या दारात जाऊन खणखणीत आवाजात एक श्लोक म्हणायचा आणि ओम भवंती भिक्षांदेही, ओम भवती भिक्षांदेही. कशासाठी भिक्षा? राम मंदिरात उत्सव आहे ना, शिवाजी राजांकडून शिधा आलेला नाही आहे. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे. बहुत आणिता घ्यावे, मुष्टी एकच मूठ घ्या, बाकी सगळा रामाचा प्रसाद म्हणून त्या घरामध्ये जाऊ द्या. कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावी. त्या घरातल्या माणसांची अंतःकरणं जाणा, त्यांचे स्वभाव समजून घ्या. देशकार्यासाठी त्याचा काय वापर करता येतो बघा. त्याला आपल्या मठाला जोडून घ्या. बुद्धिमान आहे त्याला शिकवण्यासाठी जोडून घ्या. व्यायामपटू आहे त्याला तालमीसाठी जोडून घ्या. कारण माझ्या राजाला सैनिकांची मोठी गरज आहे. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्तियुक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धावती. धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, म्हणून शक्ताला नाना युक्ती सुचवित जाव्या. समर्थांनी फार मोठं काम केलेलं आहे. जातील तिथे रामाचं मंदिर, जातील तिथे मारुतीचं मंदिर. एक शक्तीचं प्रतीक, एक भक्तीचं प्रतीक. औरंगजेब मंदिरं पाडत होता आणि त्या काळात 1000पेक्षा जास्त मंदिरं, 1000पेक्षा जास्त मठ, तेवढेच महंत आणि तेवढाच लोकसंग्रह समर्थांनी तिथे जमा केलेला आहे. 11 मारुती समर्थांनी स्थापन केलेत. ते चाफळच्या आजूबाजूला आहेत. 6 सातारा जिल्ह्यात, 3 सांगली जिल्ह्यात आणि 2 कोल्हापूर जिल्ह्यात. त्यावेळेला हे जिल्हे नव्हते, ते परगणे होते. ते आदिलशहाचे परगणे होते. इथे त्यांनी 11 मारुती स्थापन केलेले आहेत. आणि चाफळच्या राम मंदिरात रामाच्या मूर्तीसमोर हात जोडलेला दास मारुती आहे आणि पाठीमागे शक्तिप्रधान असा वीर मारुती आहे, प्रताप मारुती आहे. आणि त्याला पाहताच समर्थांना काव्य स्फुरलेलं आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. समर्थांनी मंदिरं स्थापन केली, मठ स्थापन केले, महंत निर्माण केले. त्यांना काम दिलं, महंते महंत करावे, शिक्षकांनी शिक्षक निर्माण करावे. युक्ती बुद्धीने भारावे, भारोनी विखरावे देशोदेशी. गावोगावी त्यांच्या बदल्या कराव्यात, आणि तिथे शिक्षणाचा प्रसार होईल. महंते महंत करावे. समर्थांनी लिडरशिप क्वालिटीविषयी काय बोललं आहे? आता मी रॅपिड फायर घेतो आहे, तुम्हाला उत्तरं विचारत नाही आहे, कान फक्त सतर्क ठेवा. लवकरच हे संपणार आहे, पण ही सगळ्या ओळी तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत. आणि आत्ता नाही झाल्या तरी तुम्हाला जी पुस्तकं दिली आहेत त्याच्यामध्ये त्या ओळी आहेत. कसा नेता असावा? लीडर ज्ञानी आणि उदास, समुदायाचा हव्यास, तेने अखंड सावकाश, एकांत सेवावा. मी पक्ष स्थापना करणार आहे म्हणून पत्रकार परिषद घ्यायला सांगत नाहीत, तर लोक जमा करायचे तर पहिल्यांदा एकाकी ठिकाणी जा, गुहेमध्ये जा, तिथे चिंतन कर आणि मग क्रियावान हो. काय विचार पाहिजेत मनामध्ये? उत्कट भव्य तेच घ्यावे,
मिळमिळीत अवघेच टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. एकदा एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ठरले, कार्याला सुरुवात झाली, निम्मे लोक निघून गेले, काही लोक संपावर गेले. काम अडता कामा नये. शाळेतले 15 शिक्षक संपावर गेले तरी मी एकटा अख्खी शाळा चालवेन असं बळ प्रत्येक शिक्षकात पाहिजे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वये कष्ट त्याची गेला तोची भला. रेखा तितुकी पुसवणी जाते, हे तो प्रत्ययास येते. डोळे झाकणी करावी ते काये निमित्ते. नेता कसा असला पाहिजे? उदंड धिक्कारुनी बोलती, तरी चळो न द्यावी शांती. दुर्जनास मिळवणी जाती, धन्य ते साधू. कम्युनिकेशन स्किलबद्दल समर्थ काय म्हणतात ऐका. कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते. कठीण बोलावे ते काये निमित्ते. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. आपणास चिमुटा घेतला, तेणे जीव कासा विस झाला. आपणावरून दुसऱ्याला राखीत जावे. मुलांना शिकवताना कसं शिकवलं पाहिजे? मुलाच्या चालीने वागावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. ऑर्गनायझेशन स्किल. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे. जाण जाणून धरावे, जवळी दुरी. दुर्जन प्राणी ओळखावे. महत्त्वाची गोष्ट आहे, मुख्याध्यापकांना फार महत्त्वाचं आहे. दुर्जन प्राणी ओळखावे, परी ते प्रगट न करावे. सज्जना परिस आळवावे, महत्त्व देऊनी. तू शहाणा, तू हुशार बुवा, म्हणजे माझ्या कामाच्या तरी मध्ये येऊ नको. चोर भांडारी करावा. काय चमत्कारिक सूचना आहे. समर्थ म्हणतात चोराला जामदारखान्याच्या किल्ल्या द्या. कारण शत्रूकडून गुप्त कागदपत्र चोरायची असतील तर चोरच उपयोगी येतो. लेखनिक घरी पळून जाईल पहिला पाय लावून. चोर भांडारी करावा, घसरताची सांभाळावा. गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. ग्रामण्य वर्मी सापडावे, रगडुनी पीठची करावे. करुणी मागुती सावरावे, बुडवू नये. प्लॅनिंग, टाईम प्लॅनिंग बघा. काही गलबला, काही निवळ. सारखे लागोपाठ कार्यक्रम आणि किती घाई, पुढं काहीच घडत नाही. काही गलबला, काही निवळ. ऐसा कंठित जावा काळ, येणेकरिता आपणास फावे विश्रांती वेळ. पर्णाळी पाहून उचले. नीट विचार करा. हा पानावरची आळी असते, ती एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना पहिली 100 पावलं दुसऱ्या पानावर टाकते. ते भक्कमय हे बघतं आणि मग मागचं उचलतं. पर्णाळी पाहून उचले, जीवसृष्टी विवेके चाले आणि मनुष्य होऊनी भ्रमले, या काय म्हणावे. या कारणे मुख्य तयासी करावे सख्य. ऐसे करिता असंख्य बाजारी मिळती, म्हणजे अनुयायी मिळतात. बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरवावे. कष्ट करोनी घसरावे लेंछावरी. शत्रूशी कसं वागावं हे समर्थ सांगतायत. सेविंग, समर्थांचं सेविंगवरचा अभ्यास बघा. मिळविती तितुके भक्षिती. पगार मिळाला 5 तारखेला खडखडाट. मिळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरोनी जाती. दीर्घ सूचनेने वर्तती, तेची भले. टाईम मॅनेजमेंट, समर्थ रामदास. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊन येदी क्षण एक. वॉटर मॅनेजमेंट, समर्थ रामदास. नदीचे उदक वाहत गेले, तो ते निरर्थक चालले. जरी बांधोनी काढिले, नाना तीरी कालवे. उदक निगेने वर्तविले, नाना जिनसी पीक काढिले. पुढे उदकची जाहले, पीक सुवर्ण. वॉटर मॅनेजमेंट बाय समर्थ रामदास. गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनी चालली बळे. धबावा लोटती धारा, धबावा तोय आदळे. तुकोबासुद्धा इथे सांगून जातात, बळबुद्धी वेचुनी या शक्ती, उदक चालवावे युक्ती. फॅमिली प्लॅनिंगवर काय म्हणतात बघा समर्थ. लेकुरे उदंड झाली, ते तो लक्ष्मी निघून गेली. बापुडी भिकेस लागली, अन्न खाया मिळेना. लेकुरे खेळती धाकुटी, एक कटी एक पोटी. ऐशी घरभर झाली दाटी, कन्या आणिक पुत्रांची. दिसेंदिस खर्च वाढला, यावा होता तो कुंठोनी गेला. कन्या उपवरी झाल्या, उजवावया द्रव्य नाही. आपण दाजबोध विसरलो आणि लोकसंख्येमध्ये क्रमांक 1ला येऊन पोचलो. समर्थ रामदास. शेवटचे काही मिनिटं फक्त. मी बाकी सगळं मंदिर व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, विटांचा कारखाना,
कारखाना प्रकरण सगळं बाजूला करतोय. सिक्रेसी, शत्रूशी कसं वागलं पाहिजे, काठीने काठी झाडावी परंतु कळोची न द्यावी, कळकटेपणाची पदवी असो द्यावी. काय करणार आहे, ह्यानी केला हा स्फोट असं वाटताच कामा नये. करणे असेल अपाये तरी बोलोनी दाखवू नये, परस्परे प्रत्ययो प्रचितीस आणावा. 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त राखावे आनंद वनभुवनी. समर्थ काय सांगतायत बघा, इशारतीचे बोलू नये, बोलायचे ते लिहो नये, लिहायचे ते सांगू नये. काही केल्या उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्या सारिखा स्वरूपे. अवघ्यास अवघे कळिले तेने सर्व रीते पडिले, या कारणे ऐसे झाले नाही पाहिजे की. समर्थांनी शिरवळजवळ एक मठ आहे, वासुदेव गोसावी नावाचे मठाधिपती होते. विजापूरचा सरदार निघाला आहे असं शिवरायांना रायगडावर पत्र पाठवलं होतं. ते आध्यात्मिक अभंगाच्या रूपात विजापूरचा सरदार निघाला आहे. सगळ्या ओळी आध्यात्मिक आहेत, मी आत्ता ते घेत नाही. राजकारण्यांसाठी समर्थ काय म्हणतात ते बघा आणि आपण थांबू. मुख्य हरिकथा निरूपण. राजकारणी हा भक्तच पाहिजे. मुख्य हरिकथा निरूपण. दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. सेनापतींना काय सांगतायत बघा, धुरेने युद्धास जाणे ऐशी नव्हे की राजकारणे, धुराच करून सोडणे कित्येक लोक. आठवा आपला इतिहास, वेडात मराठे वीर दौडले सात, शौर्य होतं धैर्य होतं पण नियोजन नव्हतं, मृत्यू पत्करावा लागला. धुरेने युद्धास जाणे, सेनापतींनी आपल्यासारखे सेनापती निर्माण केले पाहिजेत. गनिमांच्या देखता फौजा, रणशूरांच्या फुरफुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कै पक्षी परमार्थी. धटासी आणावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करावे युद्ध करावे खणखणाटे, सीमा सांडोनी. शत्रूच्या प्रदेशात युद्ध व्हायला पाहिजे. आपल्या प्रदेशात युद्ध झालं की आपल्या सगळ्या राख रांगोळी झाली आपल्या शेताची वगैरे. उरीवर हल्ला झाला, सर्जिकल स्ट्राईक. दुसऱ्या देशात पुलवामा अटॅक झाला, एअर स्ट्राईक. बालाकोटला युद्ध करावे खणखणाटे, सीमा सांडोनी. देशद्रोही तितुके कुत्ते, मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संदेह नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा. धर्मसंस्थापनेसाठी धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. शिवरायाचे आठवावे रूप. समर्थ म्हणतायत शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. मराठा तितुका मिळवावा, अवघा महाराष्ट्र धर्म वाढवावा. यातला मराठा हा शब्द जातीवाचक नाही आहे. महाराष्ट्रात राहतो तो मराठी, या देशासाठी मरतो तो मराठी, मग तो धर्मानी कुठलाही असो तो मराठा आहे. मराठा तितुका मिळवावा, अवघा महाराष्ट्र धर्म वाढवावा. हे एकदा डोक्यामध्ये पक्क बसलं की समर्थांचा अभ्यास परिपूर्ण झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम आणि जय जय रघुवीर समर्थ. श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी प्रेमी पावे. कीर्ती मागे उरावी, सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वाची जावे,
सर्वदा योग तुझा घडावा जे कारणी देह माझा पडावा वेशू नको गुणवंता अनंता ही मनाला तुम्ही केलेली देहाने केलेली मागणी आहे. या पद्धतीने आपण या मार्गावर चालत राहण्याचा प्रयत्न करा अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. शिक्षक दिनाच्या पुन्हा तुम्हाला शुभेच्छा. देशमुख सरांनी मला इथे बोलावलं, संधी दिली, त्याचे मी आभार मानतो. संस्थेचं उत्तम नियोजन आहे आणि उत्तम कार्यक्रम झाला. संस्था चालकांचं आणि सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय जय रघुवीर सर. शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संचालक व प्राचार्य नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, उपप्राचार्य विकास तिरकुंटे, प्रशासक अधिकारी पांडुरंग जगताप, ज्युनियर कॉलेज समन्वयक शरद मंडलिक व पूनम भोसले, स्कूल विभाग समन्वयक भारत पवार व सोमनाथ आवचर, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य पी शॉफिमॉन, उपप्राचार्य सुरेश पाटील, लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी समन्वयक मुलानी सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. स्वागत गीतानं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे राम साठे यांचा मानपत्र देऊन सन्मानही करण्यात आला.